म्हणजे व्याप्ती आपण मोजू शकत नाही. ज्या प्रकारे फक्त विकासच नाही पण प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा त्यांनी तेवढंच घर केलेलं आहे. दादांना भेटलेले न भेटलेले सुद्धा दादांच्या जाण्यानं हळहळले आणि दादांच्या अंत्यविधीला जो जनसमुदाय संबंध महाराष्ट्रातून भारतातून आला होता, त्याच्यानंतर बारामतीकरांना कळलं की दादा खरंच किती मोठे होते. प्रत्येक दगड बोलतो, प्रत्येक बारामतीकरांना वाटायचं की आमचेच दादा आहेत, फक्त आमचे दादा आहेत, आमचाच अधिकार आहे. पण अधिकार सगळ्यांचाच होता. महाराष्ट्राचा होता वहिनी साहेब, पण तरी दादांवर अधिकार दाखवू नये बारामतीकरांचा अधिकार असल्यासारखंही होतं. बारामतीसाठी त्यांनी जे काही केलंय ते म्हणजे आपण उभ्या भारतात कुठे नाहीये. कुणी म्हटलं नाही म्हटलं तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बारामतीकरांवर तर आहेतच आहेत, पण येणाऱ्या जाणाऱ्यावर प्रभाव दादांचा असणार आहे, तो शेवटपर्यंत असणार आहे. आता दादांच्या जाण्यानं जी हानी झालेली आहे ती कुणीच भरून काढू शकत नाही. नियतीचा खेळ असतो, पुढे चालायला लागतं. जाणं खूप कठीण आहे. मी सुद्धा तुमच्यासारखीच निर्धास्त होते, त्याच्यामुळे सकाळी सकाळी रोज येत होते ना इकडे. सगळ्यांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करायचे. तुमच्याप्रमाणेच मी सुद्धा माझ्या आनंदात संसारात होते. कुणालाही वाटलं नाही की मला हे आज इथं उभं राहून तुमच्याशी अशा प्रकारचं बोलावं लागेल. आपल्याला काही दिवसातच अशा पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं जन्मात. झालेली पोकळी आपल्या माध्यमातून भरून निघावी ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि त्या फक्त तुमच्याच नाही, अखंड महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा होत्या, आहेत. आणि म्हणूनच मी हे शिवधनुष्य उचलले, पण ते इतकं सोपं नाही. दादांनी बारामतीकरांच्या जीवावर खूप मोठे झाले. तुम्हीच त्यांना मोठं केलं आणि त्यांना मोठं केलं म्हणून ते सगळं करू शकले. मी आता उभी आहे सगळ्यांसाठी, पण तुमची साथ जर नाही मिळाली तर मी काही करू शकणार नाही. दादांना जे प्रेम दिले, जो विश्वास दिलाय, जे पाठबळ दिले, तसंच मला दिलं तर मी सगळं करू शकेन. आणि मला खात्री आहे बारामती करते देतील. आपल्याला तर एवढंच बघायचं आहे की प्रोसिजर आहे, मतदान हे निवडणुका घ्याव्याच लागतात, मतदानाला जावंच लागतं. फक्त आता हे तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. माझं आता एक मी उभी आहे म्हणून माझं कर्तव्य आहे तुम्हाला सगळ्यांना सांगणं. पण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनीच भयंकर उन्हाळा आहे. प्रत्येकाने माझं घर, माझं कुटुंब, माझं काय कॉलनी असेल, माझी बिल्डिंग असेल, एवढं जरी बघितलं तरी सगळं होऊन जाईल. आणि फक्त तुमच्यातली गेलेली बाहेरगावी कामानिमित्त असणारी लोक असेल आणि बारामतीकरांसाठी सुट्टी आहेच आहे, त्यांनाही सुट्टी असेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करावा, एवढीच मी विनंती करते. शेवटी बारामतीकरांनी अनेक गोष्टी ठरवलेल्या आहेत. जे काय करायचं असं ते करते आणि करून दाखवते, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे तुम्हीच दादांची सुद्धा जे मतदान केलेलं आहे ते सुद्धा तुम्हीच एक विक्रम तुम्ही मोडलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण 23 तारखेला सकाळीच लवकर मतदान आपल्या एरियातलं, घरचं, कॉलनीतलं जे काही तुम्हाला करता येण्यासारखं शक्य आहे ते करा. कारण सगळीकडे सुट्टी तर आहेच आहे, पण खाजगी लोकांनी जरी काय करायचं म्हटलं तरी दुपारपर्यंत ते करणार आहेत, सुट्ट्या देणार आहेत आपापल्या कामगारांना. तर तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं एवढी मी विनंती करते. घड्याळ चिन्ह सांगायची गरज आहे का? एकच नंबरला दादांची बरोबरी कुणी करू शकत नाही. दादांच्या पायाखालच्या धुळीची सुद्धा आपण नाही कोणाला, मला तर नाहीच नाही. पण मी दादांनी दिलेल्या 35 वर्षाच्या योगदानामुळे जे काय करता येण्यासारखं जे मार्गदर्शन आजपर्यंत मिळालेलं आहे, त्यांचा 40 वर्षातला सहवास मिळाला आहे, जे काही मी शिकलेले आहे ते तुमच्यासाठी
करण्यासाठी मी कायम 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध असेल. आणि जे काही दादांनी केलेलं आहे त्याच मार्गावर जाऊन मी जनसेवा करण्यासाठी आता वृत्त घेतलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हा सगळ्यांची मला अत्यंत पाठबळाची, प्रेमाची, विश्वासाची गरज आहे. तुम्ही द्याल अशी खात्री बाळगते आणि म्हणजे लवकरात लवकर तुम्ही मतदान करावं. आणि विजय तर तुमच्या हातातच आहे सगळा. त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. तुम्ही सगळेजण सकाळच्या वेळी सुद्धा इथे आला. नक्षत्र गार्डनच्या ज्या काही काय अडीअडचणी असतील त्या मला सगळे DS तर्फे मला कळवलं तर मी लगेच त्या हे करीन. शेवटी जनतेची सेवा हाच आमचा आता धर्म राहिलेला आहे. वहिनी साहेब आल्या, आपल्याला सर्वांना त्यांनी भेट दिली.